राहुरी शहरामध्ये ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, विश्वसत्य विद्यानिकेतन आणि ग्लोबल किड्स यांच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन आणि आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेमधनं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं। राहुरी शहरामध्ये ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, विश्वसत्य विद्यानिकेतन आणि ग्लोबल किड्स यांच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन आणि आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि नृत्याच्या मनोरंजक सादरीकरणामधनं रसिकांची दाद मिळवली आहे। तर याचबरोबर स्वच्छतेची महती आपल्या पथनाट्यामधनं सादर करून समाज प्रबोधन देखील केलं आहे। आनंद मेळाव्याचे उद्घाटन माननीय श्री तुंभारे साहेब, प्रशासन अधिकारी, नगर परिषद राहुरी यांच्या हस्ते करण्यात आलं। मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या फनी गेम्स खेळून आपले बालपण अनुभवलंय आणि खाऊ गल्लीचा आस्वाद घेऊन खऱ्या अर्थानं आनंद मेळाव्याचा आनंद घेतलाय। स्कूलच्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा गुणगौरव करण्यासाठी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय। प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक भगत सर, माननीय माजी नगर अध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली आहेत। या संपूर्ण कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलच्या सर्व टीमनं खूप मेहनत घेतली आहे। कार्यक्रमाचा प्रास्ताविक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर रामकिसन ढोकणे सर यांनी केलाय। स्कूलच्या वार्षिक अहवालाचं वाचन विश्वसत्य विद्यानिकेतनच्या प्राचार्य सौ साधना शिरसाट यांनी केलंय। सूत्रसंचालन ग्लोबल किड्सच्या प्राचार्य सौ सारिका ढोकणे आणि विद्यार्थी कुमारी आकांक्षा ढोकणे यांनी केलाय। आजचा हा कार्यक्रम अत्यंत छान झाला, मंत्रमुग्ध करून सोडलं मुलांनी आम्हाला आणि खरोखर असे उपक्रम हे घ्यायला पाहिजे। मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि ढोकणे सर आणि ढोकणे मॅडम यांनी हा छान उपक्रम सुरू केलेला आहे। त्यांच्या भावी कार्यक्रमांना माझी शुभेच्छा। आभारी। ग्लोबल गॅदरिंग 2019 यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये ग्लोबल स्कूलच्या छोट्या छोट्या चिमुरड्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व नाटक यांचे सादरीकरण केले। त्यामध्ये सगळ्या पॅरेंट्सचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला व सगळ्या वर्षभरामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीजचे प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं। त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला या कार्यक्रमामधून काहीतरी घेण्यासारखे व पॅरेंट्सलाही काहीतरी वेगळं झालं असं याचा आनंद त्यांनी घेतलेला आहे। आज ग्लोबल स्कूलमध्ये उत्सव कलागुणांचा 2019 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही कार्यक्रम इथे सादर करण्यात आले। त्यामध्ये विविध हिंदी गाण्यांवर तर मुलांनी डान्स करून प्रेक्षकांची मनं तर जिंकली, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकधारा या थीमवर त्यांनी महाराष्ट्रातली लावणी असेल, खंडोबाचा जागर असेल, अंबाबाईचा उदो उदो असेल, या लोकगीतावर त्यांनी नृत्य करूनही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। त्याचबरोबर आज फन फेअरचंही आयोजन ग्लोबल स्कूलच्या वतीनं करण्यात आलं होतं। त्यामध्ये मुलांनी फनी गेम्स, मार्केट आणि फूड स्टॉलचं आयोजन केलं होतं। फूड स्टॉलवरही आलेल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला। त्याचप्रमाणे आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ भारत या अंतर्गत एक पथनाट्य स्कूलने बसवलं होतं आणि ते पथनाट्य विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे सादर केले। त्याचबरोबर वर्षभरामध्ये ज्या विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा गुणगौरवही येथे करण्यात आला। त्याचबरोबर वर्षभरासाठी विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, त्यासाठी आदर्श शिक्षक आणि उत्कृष्ट क्लास अशाही बक्षिसांचं वितरण येथे करण्यात आलं। त्याचबरोबर स्कूलच्या वतीने वर्षभरामध्ये पालकांसाठी ज्या विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्या पालकांनाही, त्या स्पर्धेतील विजेती पालकांनाही आज येथे बक्षीस वितरण देण्यात आलं। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उषाताई, सोनालीताई येथे उपस्थित होत्या। त्याचबरोबर भगत सरही येथे उपस्थित होते व भगत सरांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना सर्टिफिकेट, मेडल्स देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामकिसन ढोकणे सर व स्कूलच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली व आजचा कार्यक्रम यशस्वी केला। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।
सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।